गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण 11th स्टँडर्ड मधील महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबस मधील जो फिजिक्स मधील लास्ट चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 14 सेमीकंडक्टर्स, आज आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. सेमीकंडक्टर्स हा जो चॅप्टर आहे इम्पॉर्टंट आहे 11th साठी, त्याचबरोबर 12th साठी पण इम्पॉर्टंट आहे. आता जो सेमीकंडक्टर्स आहेत, आता सेमीकंडक्टरचा असणारा जो यूज आहे वेगवेगळ्या डिव्हाइसेस मध्ये केला जातो, जसं की आपला मोबाईल असेल, आपला लॅपटॉप असेल, बरं आहे का, ज्याच्यामध्ये आपले इलेक्ट्रॉनिक जेवढे वॉचेस असतील, डिजिटल वॉचेस असतील, या सगळ्यांमध्ये काय केलं जातं, या सेमीकंडक्टरचा यूज केला जातो. ठीक आहे. तर अधिक डिटेलमध्ये आपण माहिती घेऊया. तर सेमीकंडक्टर्स म्हणजेच काय, आता तो सुरुवातीचा असणारा आपला जो पहिला पॉइंट आहे तो काय आहे बघा, तर इलेक्ट्रिकल कंडक्शन इन सॉलिड्स हा पार्ट आहे आपला. काय आहे? इलेक्ट्रिकल कंडक्शन इन सॉलिड्स. इंट्रोडक्शन मध्ये सुरुवातीचा अगदी बेसिक पार्ट आहे. मग इलेक्ट्रिकल कंडक्शन होतं सॉलिड्स मध्ये, तर त्याच्यामध्ये जनरली त्याचे कंडक्शन वरून त्याचे एकूण 3 टाइप्स पडतात. ते 3 टाइप्स मेजरली कोणकोणते असतात बघा, तर पहिला घटक आहे कंडक्टर्स आहे. का आहे? कंडक्टर्स आपण म्हणतो. ठीक आहे. सेकंड आहे तर त्याला आपण सेमी कंडक्टर्स म्हणायचं. काय म्हणायचं? सेमी कंडक्टर्स म्हणायचं. ठीक आहे. आणि जो थर्ड आहे तर थर्ड त्यांना काय म्हणायचं आपण? इन्सुलेटर्स म्हणतोय. काय आपण म्हणायचं? इन्सुलेटर्स म्हणायचं. ठीक आहे. मग जनरली जे कंडक्टर्स आहेत तर कंडक्टर्स कोणाला आपण म्हणतो? ठीक आहे. ज्याच्यामधून काय होतं? कंडक्शन होतं. काय होतं? कंडक्शन होतं. म्हणजे ज्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतील तर त्यांना आपण काय आपण म्हणतो? कंडक्टर्स आपण म्हणतो. काय म्हणतो आपण? कंडक्टर्स आपण म्हणतो. ठीक आहे. मग इन्सुलेटर कोणाला आपण म्हणायचं? ठीक आहे. बरं आहे का, ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात त्यांना काय आपण म्हणतो? इन्सुलेटर्स आपण म्हणतो. दे आर बॅड कंडक्टर्स ऑफ, बरं आहे का, इलेक्ट्रिसिटी असं जनरली म्हणता येईल. त्यानंतर सेमीकंडक्टर्स कोणाला म्हटलं जातं? ज्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, बरं आहे का, द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर लाईज बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर. म्हणजे सेमीकंडक्टरची असणारी जी कंडक्टिव्हिटी आहे ही कंडक्टर्स पेक्षा थोडी कमी असते आणि इन्सुलेटर्स पेक्षा थोडी जास्त असते. ठीक आहे. मग मोस्टली असणारे जे कंडक्टर्स कोणाला म्हणायचं आहे? जे ऑल मेटल्स असतील, बरं आहे का, सर्वच्या सर्व मेटल्स आहेत, तर त्यांना आपण दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असं आपण म्हणतो. सेमीकंडक्टर्स आपण कोणते आहे? मोस्टली सेमीकंडक्टर्स मध्ये कशाचा यूज केला जातो? यासाठी एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला? मेटल्स. सेमीकंडक्टर साठी एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येईल आपल्याला? सिलिकॉन असेल, जर्मेनियम आहे, बरं आहे का, एक्सेट्रा. ही काय त्याची एक्झाम्पल्स आहेत. आणि इन्सुलेटर्स कशाला आपण म्हणायचं आहे? बरं आहे का, इन्सुलेटर्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. इन्सुलेटर्स म्हणजे काय असतात? बॅड कंडक्टर्स असतात, म्हणजे ज्याच्यामधून काय होत नाही? कंडक्शन होत नाही. असे मटेरियल कोणकोणते आहेत? ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? आपल्याला प्लास्टिक आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. अजून काय सांगता येईल आपल्याला? रबर आपल्याला सांगता येईल. अजून आपल्याला काय सांगता येईल? वूड सांगता येईल. ठीक आहे. इन्सुलेटरची काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. आता त्यानंतर आपण पुढचा घटक आपण बघूया. तर पुढचा पॉईंट कोणता आहे बघा? सेमीकंडक्टर्स. तर सेमीकंडक्टर्सची एक युनिक प्रॉपर्टी असते. तर सेमीकंडक्टरचं असणारं जे कंडक्शन आहे ते कंडक्शन आपण काय करू शकतो? आपण कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. त्यामुळेच काय केलं जातं, याचा मोस्टली जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काय असतात, मदरबोर्ड्स असतील, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, मोबाईल असेल, स्मार्ट वॉचेस असेल, ह्या सगळ्यांमध्ये याचा यूज केला जातो. सेमीकंडक्टर्स मध्ये आपण बघूया. तर सुरुवातीला आपण मेटल्स आणि सेमीकंडक्टर्स मध्ये आपल्याला इथं दाखवलेला जो ग्राफ आहे, कंडक्टिव्हिटीचा असणारा जो ग्राफ आहे, कंडक्टिव्हिटी वर्सेस टेम्परेचरचा जो ग्राफ आहे तो आपण बघूया. तर पहिल्या ग्राफचं आपण ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे लक्षात येतं, इथं कंडक्टिव्हिटी आहे अलॉंग वाय ऍक्सिस आणि अलॉंग एक्स ऍक्सिस का आहे? टेम्परेचर आहे. ठीक आहे. बरं आहे का. मग आता सपोज इकडे काय, जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो, त्याची असणारी जी कंडक्टिव्हिटी आहे ती कंडक्टिव्हिटी काय होते? डिक्रीज होते. काय होते? डिक्रीज होते. बघा, जसं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे त्याचबरोबर त्याची असणारी जी कंडक्टिव्हिटी आहे ती कंडक्टिव्हिटी काय होते? डिक्रीज होते. ठीक आहे. परंतु सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत याच्या अपोजिट आहे. जसं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे त्याचबरोबर त्याची असणारी जी कंडक्टिव्हिटी आहे ती कंडक्टिव्हिटी काय होते? इन्क्रीज होते. काय होते? इन्क्रीज होते. इथं कंडक्टिव्हिटी काय होते बघा? डिक्रीज होते. आणि इथं कंडक्टिव्हिटी काय होते? इन्क्रीज होते. ठीक आहे. सो आपल्याला इथं काय म्हणता येईल? मेटलसाठी आपल्याला काय सांगता येईल बघा, तर इन मेटल्स, बरं आहे, द कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. पुन्हा एकदा रिपीट करतो. इन मेटल्स काय सांगता येईल आपल्याला? कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ठीक आहे. अशाच प्रकारे सेमीकंडक्टर्स मध्ये काय सांगता येईल आपल्याला? इन सेमीकंडक्टर्स कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ओके. ठीक आहे. जसं टेम्परेचर वाढतं त्याचबरोबर त्याची कंडक्टिव्हिटी पण वाढते. अशा प्रकारे काही याची सेमीकंडक्टरची एक युनिट प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. बरं, आता आपण बघूया वेगवेगळ्या डिफरंट काइंड्स ऑफ काय असतात? सेमीकंडक्टर्स असतात. तर त्यामधला फर्स्ट पॉईंट कोणता आहे? इथं इलेमेंटल सेमीकंडक्टर्स आहे. काय आहे?
इलेमेंटल सेमीकंडक्टर्स. इलेमेंटल सेमीकंडक्टर्स कोणकोणते? सिलिकॉन, जर्मेनियम काय आहेत इलेमेंटल सेमीकंडक्टर्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट कोणता आहे? कंपाऊंड सेमीकंडक्टर्स. कंपाऊंड सेमीकंडक्टर्स कोणकोणते आहेत बघा? कॅडमियम सल्फाइड आहे, झिंक सल्फाइड आहे, ठीक आहे, त्याचे कंपाऊंड सेमीकंडक्टर्स आहेत. आणि थर्ड कोणता आहे? ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर्स. ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर्स कोणते आहेत बघा? अँथ्रासिन आहे, डोप्ड थॅलोअॅनिलाइन्स आहे, त्यानंतर पॉलिअॅलानाइन. अशा प्रकारे हे जे आहेत यांना काय आपण म्हणतो? ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर्स. ठीक आहे. मग मोस्टली जे सेमीकंडक्टर्स आहेत तर त्यामध्ये हे दोन घटक आहेत. कोणते? सिलिकॉन अँड जर्मेनियम यांचा काय केला जातो? यूज केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा? तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला बँड थिअरी ऑफ सॉलिड्स. पॉईंटचं नाव काय आहे? बँड थिअरी ऑफ सॉलिड्स. ठीक आहे. मग बँड थिअरी ऑफ सॉलिड्स म्हणजे काय? तर कशा प्रकारे सपोज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सपोज आपण इलेमेंट आपण घेऊया. इलेमेंट कोणता घेतला आपण? सोडियम घेतला. कोणता घेतला आपण? सोडियम घेतला. आपल्याला माहिती आहे सोडियमचा असणारा जो ॲटॉमिक नंबर आहे, सोडियमचा असणारा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11 आहे. काय आहे? 11 आहे. सो त्याचं असणारं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल बघा? त्याचं 1s2, त्यानंतर 2s2, त्यानंतर 2p6 आणि त्यानंतर 3s1. अशा प्रकारे त्याचं काय असणार? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार. ठीक आहे. मग ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की इलेमेंट असेल तर त्यानंतर ॲटॉमिक लेवलला बरं आहे का, जर का इलेमेंट असेल त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहितो त्यावेळी जे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होत असतात ते पर्टिक्युलर शेल्स मधून रिव्हॉल्व्ह होतात. मग शेल्स कोणकोणते असतात? मग शेल्स कोणकोणते असतात? के, एल, एम अँड एन अशा प्रकारचे काय असतात? शेल्स असतात. मग प्रत्येक ज्या शेल्स असतात त्या शेलची पण काय असते? इलेक्ट्रॉन बरं आहे का, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची काय असते? कॅपॅसिटी असते. मग शेल्स कोणकोणते असतात? माहितीसाठी सांगतो, माहिती असेलच तुम्हाला हा पार्ट, तरी के, एल, एम अँड एन. मग के शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची असते, एल ची किती असते? 8 इलेक्ट्रॉनची असते, याची 18 ची असते, याची 32 ची असते. अशा प्रकारे काय असतात? शेलची कॅपॅसिटी असतात. मग पुन्हा आपण सबशेल्स आपण घेतोय, त्यामध्ये असणारे पुन्हा शेल्स कोणकोणत्या घेतले जातात? एसपीडीएफ अशा प्रकारे काय घेतले जातात? सेल्स घेतल्या जातात. ठीक आहे. मग आता इथे सपोज सोडियम आहे, तर सोडियमचा अशा प्रकारे काय असतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे. मग त्याचं असणार जे एनर्जी अँड इंटरॲटॉमिक बरं आहे का, डिस्टन्ससाठी आपण सुरुवातीला आपण इथं ग्राफमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्या असणारे जे एनर्जी लेवल्स असतील, म्हणजे प्रत्येक शेलसाठी असणारी जी एनर्जी लेवल आहे ती एनर्जी लेवल काय असते? फिक्स असते. काय असते? फिक्स असते. सो 1s साठी आपल्याला इथे डायग्राम मध्ये दाखवलंय. सपोज फर्स्ट जी फिगर आहे, फर्स्ट फिगर एक सिंगल सोडियम ॲटॉम साठी आहे. कशासाठी? सिंगल सोडियम ॲटॉम साठी. मग 1s, 2s, 2p आणि 3s ह्या काय दाखवल्यात? आपल्याला पर्टिक्युलर शेल्स दाखवल्यात बरं आहे का, आणि त्याच्या काय दाखवल्यात? एनर्जी लेवल्स दाखवल्यात. काय लावल्यात? दाखवल्यात त्याच्या एनर्जी लेवल्स दाखवल्यात. आता आपण सेकंड फिगर मध्ये आपण बघूया. मग सेकंड फिगर मध्ये काय आहे दाखवलंय बघा? तर हे जे बरं आहे का, सेकंड फिगर मध्ये 2 ॲटॉम्स एकत्र घेतले. किती ॲटॉम्स एकत्र घेतले? 2 ॲटॉम्स एकत्र घेतले. मग सपोज जर का सोडियम असेल आणि त्याचे जर का 2 ॲटॉम जर का एकत्र आले, ठीक आहे, तर त्याचा 1s बरं आहे का, याची असणारी जी एनर्जी लेवल आहे ती काय असणार? फिक्स असणार आहे. 2s याची असणारी जी एनर्जी लेवल आहे ती पण काय असणार आहे? फिक्स असणार आहे. त्यानंतर 2p याची असणारी जी एनर्जी लेवल आहे ती पण काय असणार आहे? फिक्स असणार आहे. कारण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये बरं आहे का, सोडियम साठी फक्त 1 इलेक्ट्रॉन काय असतो? फ्री इलेक्ट्रॉन असतो. सो जो फ्री इलेक्ट्रॉन आहे, हे जे 2 ॲटॉम्स साठी असणारे जे 2 फ्री इलेक्ट्रॉन्स असतील त्याची असणारी जी एनर्जी लेवल ही सेम न राहता ती काय असते? डिफरंट असते. काय असते? डिफरंट असते. ठीक आहे. मग सो आपल्याला इथं दोन ॲटॉम्स साठी आपल्याला ही 3s ही जी लेवल आहे ती पुन्हा काय झाली? स्प्लिट झाली. बरं आहे का, 2 एनर्जी लेवल्स मध्ये. मग अशाच प्रकारे आपण एखादा जर का काय बघितलं, आपण एखादा सॉलिड जर का बघितला, ठीक आहे, तर सॉलिड मध्ये असणारे जे नंबर ऑफ ॲटॉम्स आहेत ते काय असतात? खूपच जास्त असतात. समजा सोडियम आपण मेटल घेतला, सोडियम मेटल मध्ये सपोज त्याचा आपण थोडासा सेक्शन घेतला तर त्यामध्ये अगदी खूप मोठ्या प्रमाणात काय असतात? सोडियमचे ॲटॉम्स असतात. मग सोडियमचे ॲटॉम्स असल्यामुळे त्याची असणारी जी 3s ही जी सबशेल आहे, ही 3s ही जी सबशेल आहे ती काय होते? बरं आहे का, कंटिन्युअसली बरं आहे का, प्रत्येक इलेक्ट्रॉनची असणारी जी एनर्जी लेवल आहे ती डिफरंट असते. आणि त्यामुळे आपल्याला कंटिन्युअस अशा प्रकारे आपल्याला पर्टिक्युलर काय मिळतो? बँड मिळतो. आणि ह्यामध्ये असणारे जे बँड आहेत हे पर्टिक्युलर 2 प्रकारचे बँड असतात. 2 प्रकारचे बँड कोणता असतात? तर एक असतो कंडक्शन बँड असतो आणि दुसरा असतो व्हॅलन्स बँड असतो. कोणता असतो? एक असतो कंडक्शन बँड असतो आणि दुसरा असतो व्हॅलन्स बँड. मग कंडक्शन बँड कशाला आपण म्हणायचं आहे? बरं का, द बँड फॉर्म्ड बाय द बँड्स फॉर्म्ड बाय द कंडक्शन लेवल्स. द बँड फॉर्म्ड बाय द कंडक्शन लेवल आर कॉल्ड एज ए कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड कशाला आपण म्हणायचं आहे? द बँड्स फॉर्म्ड बाय द व्हॅलन्स लेवल आर कॉल्ड एज ए व्हॅलन्स बँड.
आता याच्यामध्ये आपण फिगर मध्ये आपण पाहू शकतो, इथं कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मध्ये आपल्याला इथे एनर्जी गॅप दाखवलं. काय दाखवलाय? एनर्जी गॅप. ओके, याला बँड गॅप असं म्हटलं जातं. मग एनर्जी व्हॉट इज मीन बाय एनर्जी गॅप? एनर्जी गॅप इज द, बरं आहे का, डिस्टन्स बिटवीन द बॉटम ऑफ द कंडक्शन बँड अँड टॉप ऑफ द व्हॅलन्स बँड. हे डिस्टन्स असतं. एनर्जी गॅप म्हणजे काय? एनर्जी गॅप हे डिस्टन्स असतं. कशा कशामधलं डिस्टन्स आहे? कंडक्शन बँडचा असणारा जो बॉटम आहे आणि व्हॅलन्स बँडचा असणारा जो टॉप आहे, याच्यामध्ये असणारा जे डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सलाच आपण काय आपण म्हणतोय? याच डिस्टन्सला आपण काय आपण म्हणतोय? तर एनर्जी गॅप असं म्हटलं जातं. यालाच काय म्हटलं जातं? एनर्जी गॅप. कंडक्शन बँडचा बॉटम आणि व्हॅलन्स बँडचा टॉप याच्यामध्ये असणारा जो डिस्टन्स. ठीक आहे. आता जनरली जे मेटल्स असतात, त्या मेटल्स मध्ये काय आहे? तर मेटल्स मध्ये असणारे हे जे दोन बँड आहेत, मेटल्स मध्ये असणारे हे जे दोन बँड्स आहेत, हे काय असतात? ओव्हरलॅप असतात. काय असतात? ओव्हरलॅप असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, अवेलेबल असतात फॉर कंडक्शन. ठीक आहे. जर का आपण सेमीकंडक्टरच्या आपण बाबतीत बघितलं, तर सेमीकंडक्टरच्या बाबतीत काय असतं? तर थोडा स्मॉल गॅप असतो. कशामध्ये? कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मध्ये. त्यांना थोडी जरी एनर्जी मिळाली, तर व्हॅलन्स बँड मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे कंडक्शन बँड मध्ये कंडक्शनसाठी काय होतात? अवेलेबल होतात. आणि लास्ट आहे कोणता? इन्सुलेटर्स. मग इन्सुलेटर्स मध्ये, बरं आहे का, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मध्ये लार्ज गॅप असतो. त्यामुळे व्हॅलन्स बँड मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स हे अवेलेबल कंडक्शन बँड मधून कंडक्शनसाठी अवेलेबल होत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे ही बँड थेरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. तर आता आपल्याला पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, आपल्याला टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर्स. मग सेमीकंडक्टरचे दोन टाइप्स असतात. ते दोन टाइप्स मधला हा जो फर्स्ट टाइप आहे, फर्स्ट टाइप कोणता आहे? याला आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं आपण म्हणतो. काय म्हणतो आपण? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कोणाला आपण म्हणायचं आहे? प्युअर सेमीकंडक्टर. प्युअर सेमी कंडक्टर. ठीक आहे. जो प्युअर सेमीकंडक्टर असतो त्याला काय आपण म्हणतो? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. डेफिनेशन काय सांगितलं ते? प्युअर सेमीकंडक्टर इज नोन ॲज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट आपल्याला जो बघायचा आहे तो कोणता आहे? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. मग जो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर असतो याला आपण डोप्ड सेमीकंडक्टर म्हणायचं. काय म्हणायचं? डोप्ड सेमीकंडक्टर. मग डोप्ड सेमीकंडक्टर म्हणजेच काय? तर एक प्रोसेस असते. काय असते? प्रोसेस असते. डोपिंगची प्रोसेस असते. ते आपण नेक्स्ट पॉईंट मध्ये आपण कव्हर करू. आधी आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हा पार्ट आपण पूर्ण करूया. ठीक आहे. आता हा घटक कशाचा आहे? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा आहे. कशाचा आहे? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा आहे. मग इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये आता जे प्युअर सेमीकंडक्टर्स असतात, काय असतात? प्युअर सेमीकंडक्टर्स असतात, त्यांना आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण म्हणतो. जनरली एक्झाम्पल त्याची कोणती घेतात? बरं आहे का? तर सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल, यांना आपण काय आपण म्हणू शकतो? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे, सपोज जर का सिलिकॉन आपल्याला समोर आपल्याला जी फिगर दिसते त्याच्यामध्ये सिलिकॉनचं क्रिस्टल आहे. सो सिलिकॉनच्या क्रिस्टल मध्ये सिलिकॉनचा असणारा जो ॲटॉमिक नंबर आहे, सिलिकॉनचा असणारा ॲटॉमिक नंबर किती आहे? 14 आहे. त्याच्यामध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. बरं का? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 4 असतात. मग काय करतो हा जो सिलिकॉन ॲटॉम आहे, तर त्याचा ऍडजस्टंट 4, बरं का, आता सपोज हा सिलिकॉन ॲटम आहे. हा सिलिकॉन ॲटम काय करतो? तर त्याच्या ऍडजस्टंट असणारे 4 ॲटम्स म्हणजे 1 2 3 4 या ॲटम्सची, बरं आहे का, कोव्हॅलंट बॉन्ड प्रोड्यूस करतो. सपोज याच्या हा सिलिकॉन याच्यामध्ये, बरं आहे, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार आहे. हा सिलिकॉन आहे, याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार आहे. हा सिलिकॉन आहे, याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आणि याच्यामध्ये कोण, म्हणजे जो, बरं आहे का, इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने काय केलं जातं? कोव्हॅलंट बॉन्ड प्रोड्यूस केला जातो, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. बरं, आता हा जो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे याची कंडक्टिव्हिटी ऍज कम्पेअर टू डोप्ड सेमीकंडक्टर्स, बरं आहे का, म्हणजेच काय, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर पेक्षा काय असते? थोडी कमी असते. ठीक आहे. जो प्युअर सेमीकंडक्टर असतो आणि ऍट ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर, बरं आहे का, कोव्हॅलंट बॉन्ड आर स्ट्रॉंगली बॉन्डेड. बरं आहे का, कोव्हॅलंट बॉन्ड काय असतात? स्ट्रॉंगली बॉन्डेड असतात. आणि ह्यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आर नॉट अवेलेबल फॉर द कंडक्शन. इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शनसाठी अवेलेबल नसतात. ठीक आहे. जसं ऍट रूम टेम्परेचर, मग रूम टेम्परेचरला काय होतं? टेम्परेचरमुळे, बरं आहे का, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय असतात? एक्साइट होतात. आणि इलेक्ट्रॉन्स एक्साइट होऊन हे जे इलेक्ट्रॉन्स काय होतात? फ्री होतात. काय होतात? इलेक्ट्रॉन्स आहेत हे फ्री होतात. मग इलेक्ट्रॉन्स फ्री झाल्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स फ्री झालेले इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शनसाठी अवेलेबल होतात. त्यानंतर इलेक्ट्रॉन्स फ्री झाल्यानंतर ज्या पोझिशनला इलेक्ट्रॉन फ्री झाला त्या पोझिशनला व्हॅकन्सी क्रिएट होते. काय क्रिएट होते? व्हॅकन्सी क्रिएट होते. त्यानंतर त्या ठिकाणी ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. म्हणजे ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असतो, त्यालाच आपण होल्स असं आपण म्हणतो.
आता सपोज एखाद्या ठिकाणी काय आहे, जेव्हा काय होतं टेम्परेचर इन्क्रीज होतं म्हणजे रूम टेम्परेचरला, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला याच्यामधून कंडक्शन होत नाही कारण इलेक्ट्रॉन्स फ्री नसतात, ठीक आहे. आणि रूम टेम्परेचरला काय होतं, ह्यामध्ये काही इलेक्ट्रॉन्सला एनर्जी मिळते, एनर्जी मिळाल्यानंतर काय होतात, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, फ्री इलेक्ट्रॉन्स होतात. मग इलेक्ट्रॉन्स फ्री झाल्यानंतर, ठीक आहे, तर त्या ठिकाणी व्हॅकन्सी क्रिएट होते, त्याला आपण होल्स आपण म्हणायचं. काय म्हणायचं आहे, होल्स. मग होल्सला इलेक्ट्रॉन्सची डिफिशियन्सी असते, म्हणून ते आपण होल्स पॉझिटिव्हली चार्ज आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. अशा प्रकारे जे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स असतील, ओके, तर त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे काय असतात, चार्ज कॅरियर असतात, ओके. एक निगेटिव्हली चार्ज कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स असतात आणि पॉझिटिव्हली चार्ज कॅरियर्स होल्स असतात, ओके. ठीक आहे. आता नेक्स्ट घटक आहे, नेक्स्ट पॉइंट कोणता आहे बघा, तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर कशाला आपण म्हणायचं, डोप्ड सेमीकंडक्टर. डोप सेमीकंडक्टर, डोप सेमीकंडक्टर असेल तर त्यांना काय आपण म्हणू शकतो, आपण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण म्हणतो, किंवा द सेमीकंडक्टर्स ऑब्टेन बाय द प्रोसेस ऑफ डोपिंग इज कॉल्ड एज अ एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. मग डोपिंगची प्रोसेस असते म्हणजेच काय, द प्रोसेस ऑफ ऍडिंग इम्प्युरिटी. मग डोपिंग म्हणजे काय, डोपिंग म्हणजेच काय, डोपिंग म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ ऍडिंग इम्प्युरिटी, ठीक आहे. ज्या प्रोसेसमध्ये काय केलं जाते, इम्प्युरिटी ऍड केली जाते, त्या प्रोसेसला काय म्हणलं जातं, डोपिंग असं म्हणलं जातं. मग हे जे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये काय केलं जाते, इम्प्युरिटी ऍड केली जाते. काय ऍड केली जाते, इम्प्युरिटी ऍड केली जाते. मग इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे काय होतं, तर त्याची असणारी जी कंडक्टिव्हिटी आहे ती कंडक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते, ठीक आहे. मग याच्यावरूनच काय होतात, तर हे जे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहेत, हे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे दोन टाइप्स पडतात. तर दोन टाइप्स पैकी फर्स्ट टाइप आहे, एक आहे एन टाइप सेमीकंडक्टर. फर्स्ट आहे एन टाइप सेमी कंडक्टर, ओके. आणि सेकंड आहे पी टाइप सेमीकंडक्टर. एक आहे एन टाइप सेमीकंडक्टर आहे आणि दुसरा आहे पी टाइप सेमीकंडक्टर. मग हा जो एन टाइप सेमीकंडक्टर आहे, या एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली जाते. कोणती, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी याच्यामध्ये काय केली जाते, ऍड केली जाते. आणि जे पी टाइप सेमीकंडक्टर्स असतात, त्या पी टाइप सेमीकंडक्टर्स मध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली जाते. त्याच्यामध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली जाते. मग सपोज काय आहे, तर आता एक्झाम्पल आपण फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल सांगतो. समजा एन टाइप सेमीकंडक्टर आहे, त्याच्यामध्ये पेंटाव्हॅलंट आपण म्हणतो, म्हणजे जो इलेमेंट आहे, ज्या इलेमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात, अशा प्रकारे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय असेल, फॉस्फरस असेल, तर फॉस्फरसचं बरं आहे का डोपिंग केलं जातं. काय केलं जातं, कारण फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर आहे 15, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येतं, 285. मग याच्यामध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स किती असतात, 5 असतात, म्हणून याचं डोपिंग केलं जातं, ठीक आहे. मग हे जे डोपिंग कशासाठी केलं जातं, तर त्याची असणारी जी कंडक्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी केलं जातं. त्यानंतर हा जो पी टाइप सेमीकंडक्टर आहे, पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये बरं आहे का, काय केलं जातं, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली जाते. काय केली जाते, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. सपोज काय केलं, समजा एखादा सिलिकॉनचा क्रिस्टल असेल आणि त्या सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये बोरॉनची इम्प्युरिटी ऍड केली. मग बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती किती असतो, 5 असतो. त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, बरं आहे का, तर 2 and 3 ट्रायव्हॅलंट. बोरॉन असेल किंवा सपोज ॲल्युमिनियम असेल तर 283 आहे. अशा प्रकारे काय केलं जाते, इम्प्युरिटी ज्याची व्हॅलन्सी 3 आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 3 आहे, अशा प्रकारे जे एलिमेंट्स आहेत, बरं का, त्याची काय केली जाते, इम्प्युरिटी ऍड केली जाते. मग त्यामुळे त्याची असणारी जी कंडक्टिव्हिटी आहे ती कंडक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. ती कशा प्रकारे होते ते आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण पाहू. ओके, तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे जे डोप्ड सेमीकंडक्टर्स असतात, तर त्याचे आपण जे टाइप्स आपण बघतोय त्यामधला जो फर्स्ट टाइप आहे, फर्स्ट टाइप कोणता आहे, एन टाइप सेमीकंडक्टर. मग एन टाइप सेमीकंडक्टर आपण कशाला आपण म्हणतोय, ठीक आहे. मग कशा प्रकारे आपल्याला पार्ट असतो बघा, ठीक आहे. तर इथं आपल्याला हे जे ॲटॉम्स आपल्याला दिसतात बघा, हे कशाचे ॲटॉम्स आहेत, सिलिकॉनचे ॲटॉम्स आहेत. कशाचे ॲटॉम्स आहेत, सिलिकॉनचे ॲटॉम्स आहेत. म्हणजे सपोज आपल्याकडं सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल, सिलिकॉन किंवा जर्मेनियमचे, बरं, जर्मेनियमचा काय असेल, क्रिस्टल असेल, आणि त्याच्यामध्ये आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी मध्ये कोणता येत आहे, त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 5 असतात. म्हणजे जसं की फॉस्फरस असेल, अर्सेनिक आहे, त्यानंतर इथे दिलेला एलिमेंट कोणता आहे, अँटीमनी आहे. हे जे एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंटची जेव्हा इम्प्युरिटी जेव्हा काय केली जाते, ऍड केली जाते,
तर तेव्हा आपल्याला मिळणारा जो सेमीकंडक्टर आहे याला आपण एन टाईप सेमीकंडक्टर असं आपण म्हणतो. काय म्हणतो आपण? एन टाईप सेमीकंडक्टर. आता सपोज इथं एसबी दिला, हा जो सिम्बॉल आहे हा कशाचा आहे बरं आहे का? तर हा जो आहे तो अँटीमनीचा सिम्बॉल आहे. तर याच्या असणारे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात? 4 इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. मग ह्याचे असणारे जे याचे असणारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 5 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यापैकी 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे इथं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालंय, इथं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालंय, इथं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालंय आणि इथं अशा ठिकाणी 1 2 3 4 हे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. या इलेक्ट्रॉनचं काय झालं? शेअरिंग झालं. आणि याच्यामध्ये एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. काय आहे? एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. तो जो इलेक्ट्रॉन आहे तो काय आहे? फ्री इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. काय आहे? फ्री इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. मग आपण याच्यामध्ये काय केलं? जेव्हा आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतोय, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्यांची संख्या काय होते? वाढते. नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळं तर त्याच्यामध्ये असणारे जे बरं आहे, त्याच्यामध्ये असणारे जे फ्री इलेक्ट्रॉनची संख्या वाढते त्यामुळे त्याची असणारी जी कंडक्टिव्हिटी आहे ती काय होते? इन्क्रीज होते. आणि फॉर एन टाईप सेमीकंडक्टर, एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढते आणि इलेक्ट्रॉन्स वरती चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह असतो. कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह असतो. म्हणून फॉर एन टाईप सेमीकंडक्टर एनपी म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे याच्यामध्ये असणारा जो मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स हे कोणते असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. ओके. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या नंबर ऑफ होल्सची जर का आपण कम्पेअर केले तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या काय असते? खूपच जास्त असते. म्हणून इलेक्ट्रॉन्स हे काय असतात? त्याच्यामध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात आणि होल्स याच्यामध्ये काय असतात? मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात. ठीक आहे. मग इलेक्ट्रॉन्स वरती चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणूनच यांना आपण एन टाईप सेमीकंडक्टर असं आपण म्हणतो. ओके. ओके. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे डोप्ड सेमीकंडक्टर आहे. त्याचा जो नेक्स्ट टाईप आहे तो कोणता आहे? पी टाईप सेमीकंडक्टर. मग आता आपल्याला प्रिव्हियसली तुम्हाला सांगितलेलं आहे पी टाईप सेमीकंडक्टर आपण केव्हा ऑब्टेन करतो? जेव्हा सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम क्रिस्टल आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो. जेव्हा सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम क्रिस्टल आहे या क्रिस्टलमध्ये जेव्हा आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो, कोणती इम्प्युरिटी? ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो, त्यावेळी मिळणारा जो सेमीकंडक्टर आहे तो कोणता असतो? पी टाईप सेमीकंडक्टर. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी कशाची आहे? फॉर एक्झाम्पल बोरॉन असेल किंवा ॲल्युमिनियम आहे, हे ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीसाठी आपण ऍज अ यूज करू शकतो. ठीक आहे. तर आता सपोज इथे फिगर मध्ये बघा, फिगर मध्ये दाखवलेली जी फिगर आहे ती कशाची आहे? सिलिकॉन क्रिस्टलची आहे. कशाची आहे? सिलिकॉन क्रिस्टलची आहे. इथे मध्यभागी असणारा जो एलिमेंट आहे तो एलिमेंट कोणता आहे? बोरॉन आहे. हा जो बोरॉन हा जो एलिमेंट आहे तर हा ट्रायव्हॅलंट आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे तर बोरॉनचा ॲटॉमिक नंबर जनरली काय असतो? बोरॉनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? बरं आहे का? तर 5 असतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असतं त्याचं? 2 3. आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात. आता सपोज हे जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत त्या 3 इलेक्ट्रॉनचं काय होणार आहे? शेअरिंग होणार आहे. सपोज हा बोरॉनचा आहे, हा सिलिकॉनचा आहे, तर शेअरिंग झालं. हा बोरॉनचा असेल, हा सिलिकॉनचा असेल, हा बोरॉनचा असेल, हा सिलिकॉनचा असेल, अशा प्रकारे शेअरिंग झालं. ठीक आहे. परंतु हा जो सिलिकॉन आहे त्या सिलिकॉन आणि बोरॉन ह्याच्यामध्ये जर का कोव्हॅलंट बॉन्ड प्रोड्यूस व्हायचं असेल तर या ठिकाणी अजून एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असायला पाहिजे होता, परंतु त्या ठिकाणी नाही. म्हणजे इथं ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन आहे. का आहे? ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन ज्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी काय क्रिएट होतं? होल क्रिएट होतं. काय क्रिएट होतं? होल क्रिएट होतं. इथं इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे होता परंतु तो नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी तो जो पार्ट प्रोड्यूस होतो त्याला काय आपण म्हणायचा? होल आपण म्हणतोय. आणि ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून त्याच्यावरती असणारा जो चार्ज आहे तो आपण पॉझिटिव्ह आपण कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो? पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. म्हणून याला काय म्हटलं जातं? पी टाईप सेमीकंडक्टर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पी टाईप सेमीकंडक्टर. त्याच्यावरती होल्स वरती चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह असतो. त्याला पी टाईप सेमीकंडक्टर. बरं आहे का? एन टाईप मध्ये आपण काय बघितलं होतं तर त्याच्यामध्ये मेजॉरिटी चार्ज कोरियर्स कोणते असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स वरती निगेटिव्ह चार्ज होता म्हणून त्याला आपण काय पण म्हणत होतो? एन टाईप सेमीकंडक्टर. ओके. बरं. आता याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये असणारे जे बरं आहे का तर नंबर ऑफ होल्स बरं आहे का ऍज कम्पेअर टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे खूपच जास्त असतं. ठीक आहे. म्हणून पी टाईप सेमीकंडक्टर मध्ये तर नंबर ऑफ होल्स आर द मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर द मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. ओके. अशा प्रकारे हा एन टाईप अँड पी टाईप सेमीकंडक्टरचा पार्ट एक्सप्लेन केलेला. चला नेक्स्ट पार्ट आपण बघूया. तर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा? पीएन जंक्शन. काय आहे? पीएन जंक्शन.
ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे की पी टाईप म्हणजे काय आणि एन टाईप म्हणजे काय. आता आपल्याला फिगर मध्ये आपल्याला दिसतंय हा जो रिजन आहे हा रिजन कशाचा आहे, पी टाईपचा आहे. त्यानंतर हा जो रिजन आहे तो हा रिजन कशाचा आहे, एन टाईपचा आहे. ठीक आहे. हा जो पी टाईपचा जो रिजन आहे, शुभम सांग बघू, पी टाईप रिजन मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोण असतं? कॅरियर्स. अगदी बरोबर आहे. होल्स काय असतात? होल्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. ओके. एन टाईप मध्ये काय असतं सांग बघू? अगदी बरोबर आहे. एन टाईप मध्ये इलेक्ट्रॉन्स काय असतात, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात. ओके. आता हा जो पार्ट आपण बघितला होता ह्याच्या अगोदर आधी असा हाही पार्ट बघितला होता आपण, जो पी टाईप सेमीकंडक्टर असतो. तो पी टाईप आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची इम्प्युरिटी ऍड केली जाते? अगदी बरोबर आहे, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली जाते. आणि एन टाईप मध्ये कोणती इम्प्युरिटी ऍड केली जाते? अगदी बरोबर आहे, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली जाते. ठीक आहे. मग आता पीएन जंक्शन म्हणजे काय? आता नेक्स्ट पॉइंट आहे पीएन जंक्शन. व्हेन पी टाईप आणि एन टाईप junctions. बरं, when p-type semiconductor and n-type semiconductor are fused together. When p-type semiconductor and n-type semiconductor are fused together, it is called as a p-n junction. म्हणजे जेव्हा आपण p-type semiconductor, n-type semiconductor एकमेकांना आपण जॉईन करतो, त्यावेळी तयार झालेला जो पार्ट असतो त्या पार्टला आपण काय आपल्याला म्हणायचं आहे, पीएन जंक्शन असं आपण म्हणायचं आहे. ठीक आहे. बरं, आता त्यानंतर पुढचा घटक आपण बघूया. तर पीएन जंक्शन झाल्यानंतर पुन्हा पुढचा जो पॉइंट आहे तो काय आहे, डिफ्युजनचा आहे. काय म्हटलं बघा इथं, डिफ्युजन ऑफ चार्ज कॅरियर्स अक्रॉस अ जंक्शन. डिफ्युजन ऑफ चार्ज कॅरियर्स अक्रॉस अ जंक्शन. आता सांगितल्याप्रमाणे काय आहे, हा समजा पी रिजन असेल आणि हा जर का एन रिजन जर का असेल, हा जर का पी रिजन असेल आणि हा जर का एन रिजन असेल, तर याच्यामध्ये काय आहे बरं का, याच्यामध्ये असणारे जे चार्ज कॅरियर्स असतात, म्हणजे जसे की पी टाईप मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोणते असतात, होल्स असतात, रेड कलर इथं डिनोट केलेले. त्यानंतर इथं एन टाईप मध्ये मेजॉरिटी चार्ज काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. बरं, मग हे जे चार्ज कॅरियर्स आहेत यांचं काय होतं, डिफ्युजन होतं. डिफ्युजन होतं म्हणजेच काय, एन रिजन म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स वरती निगेटिव्ह चार्ज असतो, तर तो पॉझिटिव्ह रिजन म्हणजे पी रिजन मध्ये जातात. त्यानंतर होल्स आर पॉझिटिव्हली चार्ज, ते कोणत्या रिजन मध्ये जातात, एन रिजन मध्ये जातात. हे त्यांचे होणारे जे मायग्रेशन आहे, काय आहे, मायग्रेशन आहे. या मायग्रेशनलाच काय आपण म्हणायचं, डिफ्युजन आपण म्हणायचं. काय म्हणायचं आहे, डिफ्युजन असं आपण म्हणायचं. ओके. म्हणजे इलेक्ट्रॉन्स मायग्रेट होतात पी टाईप मध्ये, होल्स मायग्रेट होतात कशामध्ये, एन टाईप मध्ये. हे होणारं जे मायग्रेशन आहे त्या मायग्रेशनलाच काय म्हटलं जातं, डिफ्युजन असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजेच काय, द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स across the p-n junction, the transfer of electrons and holes across the p-n junction is known as a diffusion. याला आपण काय म्हणतोय, डिफ्युजन असं आपण म्हणतोय. ठीक आहे. बरं, आता डिफ्युजन झाल्यानंतर आता पुढचा जो घटक आहे, तो पुढचा जो घटक आहे तो कोणता आहे बघा. आता इथं समोर आपल्याला इथं फिगर मध्ये दाखवलेला पार्ट आहे पी टाईपचा आहे, आणि हा जो पार्ट आहे तो कशाचा आहे, एन टाईपचा. हा पी टाईपचा आहे, हा कशाचा आहे, एन टाईपचा आहे. पी टाईप मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर होल्स असतात, एन टाईप मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. जर का आपण दोघांचं जर का आपण कंपॅरिझन केलं, म्हणजे कशाचं कंपॅरिझन केलं, समजा आपण एन टाईपचं कंपॅरिझन केलं आणि पी टाईपचं कंपॅरिझन केलं, तर एन टाईप मध्ये फार मोठ्या प्रमाणात ऍज कम्पेअर टू पी टाईप फार मोठ्या प्रमाणात काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. मग एन टाईप मध्ये बरं आहे का, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे काय असतात, खूपच असतात, खूप जास्त असतात. कशापेक्षा, नंबर ऑफ होल्स पेक्षा. ठीक आहे. आणखी पी टाईप मध्ये तर नंबर ऑफ होल्स काय असतात, खूप जास्त असतात. कशापेक्षा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पेक्षा. ठीक. मग आता नेमकं काय होतं, तर जेव्हा, ठीक आहे, तर जेव्हा आपण काय करतोय, पीएन जंक्शन प्रोड्यूस करतोय, तर पीएन जंक्शन जेव्हा प्रोड्यूस केलं, म्हणजे जेव्हा हे पी टाईप आणि एन टाईप आपण काय करतोय, जॉईन करतोय, फ्यूज करतोय. फ्यूज केल्यानंतर इन्स्टंटली काय होतं, तर त्याच्यामध्ये असणारे जे चार्ज कॅरियर्स असतील, म्हणजे इलेक्ट्रॉन्स असतील, होल्स असतील, यांचं काय होतं, मायग्रेशन होतं. काय होतं, मायग्रेशन होतं. ठीक आहे. म्हणजे आता काय आहे, हा सपोज एन टाईप आहे, हा या एन टाईप मधला इलेक्ट्रॉन आहे, हा समजा जर का इकडे मायग्रेट झाला, जेव्हा आपण दोघं जॉईन करतो त्यावेळी पीएन जंक्शन तयार होईल. जॉईन केल्यानंतर याच्यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत निगेटिव्हली चार्ज आहेत, बरं आहे का, तर ते पॉझिटिव्ह कडे काय होणार आहेत, अट्रॅक्ट होणार आहेत. मग इथं काय होतं, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, पी टाईप कडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. मग इलेक्ट्रॉन जेव्हा काय होतो, इथून ट्रान्सफर होतो, मायग्रेट होतो, पी टाईप मध्ये मायग्रेट होतो, त्यावेळी इलेक्ट्रॉन तिथून मायग्रेट झाल्यानंतर इथं काय झालंय, बरं का, इथं व्हॅकन्सी क्रिएट झाली. ठीक आहे. मग व्हॅकन्सी क्रिएट झाल्यामुळं इलेक्ट्रॉन मायग्रेट झाल्यामुळे तिथं पॉझिटिव्ह चार्ज, बरं, पॉझिटिव्ह आयन प्रोड्यूस होतो. काय प्रोड्यूस होतो, पॉझिटिव्ह आयन्स प्रोड्यूस होतो. मग हा सगळा जो पार्ट आहे इथं पॉझिटिव्ह आयन्स आपल्याला इथं दाखवलेले
प्लस चार्जेस इथे दाखवलेले आहेत आपल्याला, चार्ज कॅरियर्स दाखवले, हे सगळे पॉझिटिव्ह आयन्स आहेत. काय आहेत? पॉझिटिव्ह आयन्स. पॉझिटिव्ह आयन्स कशामुळे तयार होतात? पॉझिटिव्ह आयन्स हा एन टाइप मध्येच आहेत आणि ते कशामुळे तयार होतात? इलेक्ट्रॉनचं जे मायग्रेशन होतं, कशामधून कशामध्ये मायग्रेशन होतं? इलेक्ट्रॉनचं मायग्रेशन एन रिजन मधून कशामध्ये होतं? पी रिजन मध्ये होतं. त्यावेळी इलेक्ट्रॉन एखादा मायग्रेट झाला तर त्या ठिकाणी त्या पोझिशनला हा पॉझिटिव्ह आयन प्रोड्यूस होतो. काय होतं? पॉझिटिव्ह आयन प्रोड्यूस होतो. त्याच प्रकारे हे जे होल्स आहेत, हे होल्स जेव्हा मायग्रेट होतात, होल्सचं मायग्रेशन कुठून कुठे होतं? पी रिजन मधून एन रिजन मध्ये होतं किंवा पी टाइप मधून एन टाइप मध्ये होतं. हे जे होल्स आहेत हे पॉझिटिव्हली चार्ज असतात. जेव्हा त्यांचं मायग्रेशन होतं त्यावेळी हे निगेटिव्हली चार्ज आयन्स इथं प्रोड्यूस होतात. ठीक आहे. बरं, आता हे निगेटिव्हली चार्ज आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन्स जेव्हा प्रोड्यूस होतात त्यावेळी इथं तयार झालेला हा जो रिजन आहे याला आपण डिप्लिशन रिजन असं आपण म्हणतो. काय म्हणतो आपण? डिप्लिशन रिजन असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, हा जो रिजन आहे तर याच्यामध्ये मेजरली कोणत्याही प्रकारचा बरं आहे का तर चार्ज कॅरियर्स म्हणजेच का होल्स किंवा इलेक्ट्रॉन्स नसतात. ठीक आहे. मग हा जो पार्ट आहे याला काय म्हणलं जातं? डिप्लिशन रिजन. आणि इथं प्रोड्यूस झालेले जे पॉझिटिव्ह आयन्स असतील किंवा निगेटिव्ह आयन्स असतील तर याच्यामध्ये पोटॅन्शियल प्रोड्यूस होतं. काय प्रोड्यूस होतं? पोटॅन्शियल प्रोड्यूस होतं. म्हणजे इथं व्होल्टेज प्रोड्यूस होतं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता पॉझिटिव्ह टर्मिनल जसं की आपण व्होल्टेज सोर्स असतो, बॅटरीचा सोर्स असतो, त्याला दोन टर्मिनल्स असतात, पॉझिटिव्ह टर्मिनल असतं, निगेटिव्ह टर्मिनल असतं. त्याच प्रकारे इथं पॉझिटिव्ह आयन्स आहेत आणि निगेटिव्ह आयन्स आहेत. तर त्यामुळं या ठिकाणी काय प्रोड्यूस होतं? पोटॅन्शियल बॅरियर प्रोड्यूस होतं. काय होतं? पोटॅन्शियल बॅरियर. म्हणजे पोटॅन्शियल बॅरियर प्रोड्यूस झाल्यामुळे त्यानंतर पोटॅन्शियल बॅरियर प्रोड्यूस होतं. म्हणजे हा जो रिजन आहे याला काय म्हणलं जातं? डिप्लिशन रिजन म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? डिप्लिशन रिजन. मग डिप्लिशन रिजन मध्ये नेमकं काय होतं? ह्या डिप्लिशन रिजन मुळे काय होतं? याच्यामधले असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे आता राहिलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स काय होत नाही? पी टाइप मध्ये जाऊ शकत नाही. एकदा डिप्लिशन रिजन प्रोड्यूस झालं ह्यामधले असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पी रिजन मध्ये जाऊ शकत नाही. त्याचबरोबर यामध्ये असणारे पी टाइप मध्ये असणारे जे होल्स आहेत ते एन रिजन मध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे हा काय येतो? पार्ट येतो. ठीक आहे. बरं, हॅलो. आता हे जे डिप्लिशन रिजन आहे हे डिप्लिशन रिजन कशामुळे होत आहे? बरं का, जे डिफ्युजन ऑफ चार्जेस आहे. काय आहे? डिफ्युजन ऑफ चार्जेस. म्हणजे डिफ्युजन कशाचं होत आहे? म्हणजे चार्ज कॅरियर्स कोणकोणते असतात? इलेक्ट्रॉन्स असतात आणि होल्स असतात. मग त्यांचं होणारं जे डिफ्युजन आहे, हे डिफ्युजन होतं म्हणजेच काय? जे मायग्रेशन होतं एन रिजन टू पी रिजन मध्ये काय होणार आहे? इलेक्ट्रॉनचं मायग्रेशन होत असेल किंवा पी रिजन मधून एन रिजन मध्ये होलचं जे मायग्रेशन होतं त्यामुळे हा डिप्लिशन रिजन प्रोड्यूस होतं. ठीक आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन काय होतं? एन रिजन मधून पी रिजन मध्ये जातो. ठीक आहे. तर त्यावेळी काय होतं? तिथं पॉझिटिव्ह आयन प्रोड्यूस होतं. त्याचबरोबर ज्यावेळी होल्स पी रिजन मधून इनिशियली सुरुवातीला कशामध्ये जातात? एन रिजन मध्ये जातात. होल्सवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, तो लीव्ह केल्यानंतर त्या ठिकाणी निगेटिव्ह आयन इथं काय होतं? प्रोड्यूस होतो. ठीक आहे. आता त्यानंतर प्रोड्यूस झालेला हा जो पार्ट असतो त्यालाच काय म्हणायचं? डिप्लिशन रिजन. डिप्लिशन रिजन मध्ये कोणत्याही प्रकारचे चार्ज कॅरियर्स नसतात. म्हणजे डिप्लिशन रिजन मध्ये होल्स पण नसतात आणि इलेक्ट्रॉन्स पण नसतात. अगदी सोप्या भाषेत होल्स पण नसतात आणि इलेक्ट्रॉन्स पण नसतात. दुसरी गोष्ट अजून काय सांगता येईल आपल्याला? आता याच्यामध्ये होल्स पण नसतात, इलेक्ट्रॉन्स पण नसतात आणि याच्यामध्ये प्रोड्यूस झालेले जे पॉझिटिव्ह आयन्स असतील किंवा निगेटिव्ह आयन्स आहेत त्यामुळे त्या ठिकाणी पोटेन्शियल प्रोड्यूस होतं. काय प्रोड्यूस होतं? पोटेन्शियल प्रोड्यूस होतं. आणि प्रोड्यूस झालेलं जे पोटेन्शियल आहे त्यामुळे पोटेन्शियल बॅरियर प्रोड्यूस होतं. मग पोटेन्शियल बॅरियर प्रोड्यूस झाल्यामुळे नेमकं काय होतं? ठीक आहे. आता हे बरं आहे, एक ऍब्स्ट्रक्शन असतं. म्हणजेच काय? पोटेन्शियल बॅरियर प्रोड्यूस झाल्यामुळे त्यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पी रिजन मध्ये जाऊ शकत नाही किंवा ह्यामध्ये असणारे होल्स आहेत ते एन रिजन मध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये असणारे जे पोटेन्शियल जे प्रोड्यूस होतं तर याचं असणारे जे पोटेन्शियल आहे हायर पोटेन्शियल एन साईडला असतं. हायर पोटेन्शियल एन साईडला असतं आणि लोअर पोटेन्शियल पी साईडला असतं. ठीक आहे. फीचर्स आहेत कशाची? बरं का, पोटेन्शियल किंवा डिप्लिशन रिजनची. ओके ओके. हा, तर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा? बायसिंग पीएन जंक्शन. काय आहे? बायसिंग पीएन जंक्शन. बायसिंग पीएन जंक्शन मध्ये तर आता जे आपल्याला माहिती आहे मगाशी आपण जो पार्ट आपण बघितला होता त्याच्यामध्ये हा जो तयार झालेला जो रिजन आहे याला आपण म्हणतो डिप्लिशन रिजन आपण म्हणतो. त्याला आपण पोटेन्शियल बॅरियर असं आपण म्हणतो. काय म्हणतो आपण? पोटेन्शियल बॅरियर. मॅग्नेट्यूड ऑफ पोटेन्शियल बॅरियर फॉर सिलिकॉन म्हणजे सिलिकॉनसाठी असणारी पोटेन्शियल बॅरियरची असणारी जी मॅग्निट्यूड आहे ती किती व्हॅल्यू असते बघा त्याची? 0.6 to 0.7 व्होल्ट असते. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. काही वेळा मल्टिपल चॉईस मध्ये वगैरे विचारलं ते. सिलिकॉनसाठी व्हॅल्यू किती असते? 0.6 to 0.7 व्होल्ट असते. त्याचबरोबर जर्मेनियमसाठी पोटेन्शियल बॅरियरची मॅग्निट्यूड किती असते? 0.3 to 0.35 व्होल्ट अशा प्रकारे व्हॅल्यू असते. ठीक आहे. बरं,
आता आपण काय पण बघतोय बायसिंग पीएन पीएन रिजन. मग बायसिंग पीएन जंक्शन, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे, तर हा पी टाईप आहे, हा एन टाईप आहे. बरं, आता जेव्हा आपण काय करतोय, सपोज आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा डिप्लेशन रिजन तयार होतं किंवा पोटेन्शियल बॅरियर तयार होतं, तर पोटेन्शियल बॅरियर तयार झाल्यानंतर त्यामधले असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे एन रिजन मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे पी रिजन मध्ये जाऊ शकत नाही. पी रिजन मध्ये असणारे जे होल्स आहेत हे एन रिजन मध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे त्याच्यामधून करंट फ्लो होत नाही. का होत नाही? करंट फ्लो होत नाही. ठीक. मग अशासाठी बरं आहे का, करंट फ्लो होण्यासाठी यासाठी एक्सटर्नल सोर्सची गरज असते. कशाची गरज असते? एक्सटर्नल सोर्सची गरज असते. मग एक्सटर्नल सोर्स कनेक्ट करायच्या ज्या दोन पद्धती आहेत त्याच्यावरून त्याचे पुन्हा दोन टाईप पडतात. एक आहे त्यामधलं फर्स्ट आहे फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शन. का आहे? फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शन. ठीक आहे. मग हे जे पीएन जंक्शन आहे, फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन मध्ये काय केलं जातं बघा. फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन मध्ये हा जो पी रिजन आहे हा पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच केला जातो. ठीक आहे. फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन मध्ये हा जो पी रिजन आहे हा पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि एन रिजन आहे हा निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच केला जातो. ठीक आहे. मग याचा इफेक्ट काय होता बघा. ठीक आहे. आता हा समजा निगेटिव्ह टर्मिनल आहे, कशाला अटॅच आहे? एन रिजनला अटॅच आहे. सो यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स वरती चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत हे कुठे जाण्याचा प्रयत्न करतात? जंक्शनकडे जाण्याचा प्रयत्न करतात. सो हे इलेक्ट्रॉन्स आहेत हे जंक्शनकडे जातात. त्याचबरोबर इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह मध्ये काय होतं? रिपल्शन होतं. बरं, इथं होल्स आहेत, होल्स पॉझिटिव्हली चार्ज आपण कन्सिडर करतो, त्याच्यामध्ये रिपल्शन होतं. त्यामुळं हे हे जे होल्स आहेत हे पण कुठे जातात? बरं का, जंक्शनकडे जातात. ठीक आहे. मग त्यामुळे काय आहे, जंक्शनकडे गेल्यामुळे ह्याच्यामध्ये असणारे जे बॅरियर आहे ते काय होतं? क्रॉस होतं आणि याच्यामधून काय आहे, बरं का, करंट आहे तो काय होतो? फ्लो होतो. अशा प्रकारे हा जो पार्ट आहे यालाच काय म्हणायचं? फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शन. बेसिकली फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं? फक्त पी रिजन आहे हा पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच केला जातो, एन रिजन आहे हा निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच केला जातो. आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला पी रिजन अटॅच केल्यामुळं, निगेटिव्ह टर्मिनलला एन रिजन अटॅच केल्यामुळं हे जे डिप्लिशन लेयर आहे तर त्याची असणारी जी विड्थ आहे ती काय होते? कमी होते. त्याच्यामध्ये असणारे जे बॅरियर आहे ते काय होतं? इझिली ओव्हरकम होतात आणि त्याच्यामधून असणारे जे चार्ज कॅरियर्स आहेत ते काय होतात? फ्लो होतात. म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंटचं काय होतं? कॉन्ट्रीब्युशन होतं. म्हणजेच काय, करंट आहे तो काय होतं? सर्किट मधून काय होतं? फ्लो होतं. ठीक आहे. तर नेक्स्ट टाइप काय आहे बघा. तर रिव्हर्स बायस्ड पीएन जंक्शन. काय आहे रिव्हर्स बायस्ड पीएन जंक्शन? मग रिव्हर्स बायस्ड पीएन जंक्शन मध्ये आपल्याला फिगर मध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे. तर फिगर मध्ये काय आहे बघा. तर हा पी टाईप आहे, हा एक आहे एन टाईप आहे. हे जे पीएन जंक्शन आहे त्यामधला जो पी रिजन आहे हा निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच केला जातो. कशाला? निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच केला जातो. त्यानंतर हा जो एन रिजन आहे, एन रिजन हा पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच केला जातो. एन रिजन मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोणते असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे पॉझिटिव्ह टर्मिनल कडून कॅट केले जातात, अट्रॅक्ट केले जातात. किंवा हे जे होल्स आहेत हे पी रिजन मध्ये पॉझिटिव्ह असतात, ते निगेटिव्ह टर्मिनल कडून काय होतात? अट्रॅक्ट होतात. त्यामुळे हे जे याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स असतील किंवा याच्यामध्ये असणारे जे होल्स आहेत हे काय होतात? जंक्शन पासून, हा जो पार्ट आहे तो जंक्शन पासून काय होतात? दूर जातात. काय जातात? दूर जातात. मग जंक्शन पासून दूर गेल्यामुळे याची असणारी जी विड्थ आहे ती विड्थ काय होते? इन्क्रीज होते. काय होते? इन्क्रीज होते. आणि याची विड्थ इन्क्रीज होते. म्हणजे जे डिप्लिशन लेअर आहे किंवा डिप्लिशन रिजन असं आपण म्हणतो त्याची विड्थ काय होते? इन्क्रीज होते. मग विड्थ इन्क्रीज झाल्यामुळे याच्यामध्ये असणारे जे चार्ज कॅरियर्स आहेत हे बॅरियर काय करत नाही? क्रॉस करत नाही. म्हणजेच काय आपल्याला लक्षात येईल? बॅरियर चार्ज कॅरियर जर का क्रॉस होत नसतील तर यामधून करंट फ्लो होत नाही. म्हणजे इन केस ऑफ रिव्हर्स बायस करंट विल नॉट फ्लो थ्रू द सर्किट. ओके. तर नेक्स्ट पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा. तर पीएन जंक्शन डायोड. काय आहे? पीएन जंक्शन डायोड. मग पीएन जंक्शन म्हणजे काय? आपण इथं समोर तुम्ही फिगर मध्ये बघू शकता. हा जो पार्ट आहे तो पी रिजनचा आहे, हा जो पार्ट आहे तो कशाचा? एन रिजनचा आहे. हे दोन्ही बरं का एकत्र केले म्हणजे हा जो पार्ट आहे तो पीएन जंक्शनचा आहे. तेव्हा पीएन जंक्शनला जेव्हा आपण काय करतो? मेटॅलिक कनेक्टर्स आपण काय करतो? आपण दोन्ही बाजूला काय करतो? आपण युज करतो. पीएन जंक्शनला जेव्हा आपण दोन्ही बाजूला मेटॅलिक कनेक्टर्स आपण जेव्हा युज करतो तो जो पार्ट तयार होतो याला आपण पीएन जंक्शन डायोड म्हणायचं. काय म्हणायचं आहे? पीएन जंक्शन डायोड. पीएन जंक्शन बरं का, पीएन जंक्शन when connected with a metallic connectors on both sides is called as a diode. ओके. याला काय म्हटलं जातं? डायोड म्हटलं जातं. पीएन जंक्शन डायोड असं म्हणतात. हा जो पार्ट दाखवलेला आहे हा काय आहे? सिम्बॉल आहे. त्याचा काय आहे? सिम्बॉल आहे. पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला ही जी फिगर आहे ही फिगर मध्ये बरं आहे का
हा जो सिम्बॉल आहे तो कशाचा आहे, डायोडचा आहे. ठीक आहे, तर डायोडचा हा जो पार्ट आहे तो एनोडचा आहे, हा जो पार्ट आहे तो कशाचा आहे, कॅथोडचा आहे. आणि याच्यामध्ये हा जो एरो आहे, हा एरो काय करतो, कन्व्हेन्शनल डायरेक्शनची बरं आहे का, कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट काय करतो याच्यामध्ये शो करतो. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेला आहे, बरं आहे का, त्यामुळे याला आपण बरं आहे का फॉरवर्ड बायस असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर पी रिजनला इथं काय आहे, बरं आहे का, निगेटिव्ह टर्मिनल अटॅच केलंय. हा जो पार्ट आहे तो कशामध्ये आहे, रिव्हर्स बायस मध्ये आहे असं आपण म्हटलं तर. ओके, नेक्स्ट पॉइंट आपला आहे बघा. नेक्स्ट पॉइंट काय आहे, आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फॉरवर्ड बायस जंक्शन डायोड. ओके, आता फॉरवर्ड बायस म्हणजे काय, हा पार्ट आपण प्रिव्हियसली आपण बघितला होता. फॉरवर्ड बायस म्हणजे काय, पुन्हा एकदा रिपीट करतो. सपोज पीएन जंक्शन आहे, पीएन जंक्शन म्हणजेच काय, पी टाईप सेमीकंडक्टर, एन टाईप सेमीकंडक्टर जेव्हा आपण एकत्र जोडतो तेव्हा त्याला आपण काय आपण म्हणतो, तर पीएन जंक्शन असं आपण म्हणतो. त्यामधला जो पी टाईप सेमीकंडक्टर आहे तर त्याला जो व्होल्टेजचा जो सोर्स असेल तर त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल जेव्हा आपण कनेक्ट करतो तर तेव्हा त्याला काय पण म्हणायचं आहे, तर जे जंक्शन आहे ते काय असतं, फॉरवर्ड बायस मध्ये असतं. ठीक आहे, त्यानंतर आता आपण बघूया तर फॉरवर्ड बायस. मग इनिशियली काय आहे, फॉरवर्ड बायस मध्ये जेव्हा आपण जंक्शन आपण काय करतो, कनेक्ट करतो, त्यावेळी डिप्लेशन लेअर काय होतं, कमी होतं. डिप्लेशन लेअर काय झाल्यानंतर, कमी झाल्यानंतर तर त्याच्यामध्ये असणारे जे चार्ज कॅरियर्स आहेत तर ते काय व्हायला सुरुवात होतात, तर त्यांचं डिफ्युजन व्हायला सुरुवात होतं. चार्ज कॅरियरचं डिफ्युजन झाल्यानंतर तर त्याच्यामध्ये काय आहे, करंटचं काय होतं, कॉन्ट्रीब्युशन होतं, म्हणजे त्याच्यामधून कंडक्शन होतं. ठीक आहे, मग आता आपण ग्राफचा जर का आपण विचार करायला गेलं तर हा पार्ट आपल्याला फॉरवर्ड बरं का व्होल्टेज दिलेला आहे अलॉंग एक्स ऍक्सिस आणि अलॉंग वाय ऍक्सिस आपल्याला फॉरवर्ड करंट दिला आहे. हा जो पार्ट आहे तो फॉर सिलिकॉन डायोड जर का असेल तर इनिशियली जर का आपण ऑब्झर्वेशन केलं तर इकडं व्होल्टेज कसं इन्क्रीज होते बघा, 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6 अँड 0.7 असं व्होल्टेज इन्क्रीज होतं. आणि 2, 4, 6, 8, 10 अशा प्रकारे करंट जो आहे तो आपल्याला मिली अँपिअर मध्ये दाखवलेला आहे. तर इनिशियली काय आहे, जो करंट आहे तो इनिशियली सुरुवातीला काय आहे बघा, कमी आहे. म्हणजे जेव्हा जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये असतं त्यावेळी इनिशियल काय होतं, कमी प्रमाणात करंट काय होतं त्याच्यामधून फ्लो होतो जंक्शन मधून. अँड सडनली काय होतं बघा, पर्टिक्युलर हा जो पॉइंट आहे म्हणजे 0.7 व्होल्ट नंतर सडनली करंट मध्ये काय होतो, वाढ होते. काय होते, वाढ होते. म्हणजे करंट रायझेस शार्पली. या पॉइंट नंतर काय होतो, करंट आहे हा शार्पली काय होतो, इन्क्रीज होतो. ठीक आहे, मग पर्टिक्युलर तो जो पॉइंट असतो त्याला काय आपण म्हणायचं, नी पॉइंट म्हणायचं. काय म्हणायचं, नी पॉइंट असं आपण म्हणायचं. त्यानंतर ज्या पॉइंटला करंट राईज व्हायला सुरुवात होते, ज्या पॉइंटला करंट राईज व्हायला सुरुवात होते तो पर्टिक्युलर पॉइंट असतो. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर पॉइंटचं असणारं जे व्होल्टेज आहे याला काय म्हणलं जातं, नी व्होल्टेज असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, नी व्होल्टेज असं आपण म्हणलं जातं. ठीक आहे, आता हे जे नी व्होल्टेज आहे ते 0.7 व्होल्ट हे कशासाठी आहे, सिलिकॉनसाठी आहे. आणि 0.3 व्होल्ट हे जे व्होल्टेज आहे हे कशासाठी असतं, जर्मेनियमसाठी असतं. कशासाठी असतं, जर्मेनियमसाठी असतं. हा पार्ट आपल्याला लक्षात असला पाहिजे. ठीक आहे, बरं आता आपल्याला माहितीये, आता सपोज आता एक्झॅक्टली काय होतं बघा, तर 0.7 व्होल्ट नंतर काय झालं बघा, इथं करंट शार्पली काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजे पर्टिक्युलर असं आपल्याला सांगता येईल, पर्टिक्युलर 0.7 व्होल्ट नंतर तो जो डायोड आहे तो काय होतो, शॉर्ट सर्किट होतो. आणि शॉर्ट सर्किटमुळे काय आहे, शॉर्ट होतो आणि त्यामुळे काय होतं, त्या जे सर्किट आहे तर त्याच्यामधून लार्ज अमाऊंट ऑफ करंट काय होतो, फ्लो होतो. आणि हा लार्ज अमाऊंट ऑफ करंट हा जर का काय करायचं असेल आपल्याला, कुठेतरी कमी करायचं असेल किंवा आपल्याला रिड्यूस करायचं असेल, लिमिट करायचं असेल, टू लिमिट द करंट, लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लोज थ्रू द डायोड, देर आर युज्ड रेजिस्टर्स इन सिरीज. म्हणजेच काय, सपोज डायोड आहे तर डायोड मधून जर का लार्ज करंट जर का फ्लो केलं होत असेल तर सिरीज मध्ये त्याच्यामध्ये काय केलं जातो, रेजिस्टर युज केला जातो. काय युज केला जातो, रेजिस्टर युज केला जातो. आणि रेजिस्टरचं फंक्शन काय, टू अपोज द फ्लो ऑफ करंट. करंटला फ्लो, जो जास्त प्रमाणात जो करंट आहे फ्लो होतो त्याला अपोज करायचं काम होत असतं. ठीक आहे, त्यानंतर अशाच प्रकारे काय आहे, सपोज जर का करंटची जर का व्हॅल्यू खूप जर का वाढली, ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंगमुळे त्यामुळे हीट प्रोड्यूस होते आणि तो जो डायोड आहे तो काय होतो, खराब होण्याची शक्यता असते. म्हणजेच काय, त्याचं फिजिकल डॅमेज होतं. ओके, तर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा आपला, आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिव्हर्स बायस जंक्शन डायोड. ठीक आहे, मग आता रिव्हर्स बायस जंक्शन डायोड मध्ये काय, आता इथं दाखवलेला जो पार्ट आहे इकडे रिव्हर्स व्होल्टेज आहे, इकडे काय आहे, रिव्हर्स करंट आहे. ठीक आहे, मग रिव्हर्स बायस असं कधी आपण म्हणतो, सपोज जेव्हा आपण काय करेल, आपलं जे पीएन जंक्शन आहे तर त्या पीएन जंक्शन मध्ये आपण काय करेल, जेव्हा बरं आहे का, जो पी बरं आहे का टाईप सेमीकंडक्टर आहे त्याला निगेटिव्ह टर्मिनल आणि एन टाईप सेमीकंडक्टरला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल जेव्हा आपण काय करतो, अटॅच करतो, त्यावेळी मिळणारा जे पीएन जंक्शन आहे तर ते काय असतं, रिव्हर्स बायस मध्ये असतं. हा पार्ट आपण प्रिव्हियसली आपण बघितलेला आहे. तर याचा इफेक्ट नेमका काय होतं, तर आता सपोज काय आहे, तर हा पी टाईप आहे आणि हा काय आहे,
एन टाईप आहे. पी टाईप मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोणते असतात? होल्स असतात. होल्स वरती चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, त्यामुळे ह्या निगेटिव्ह टर्मिनल कडून अट्रॅक्ट होतात. ठीक आहे. एन टाइप्स मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोणते असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. मग इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं तर काय होतं, तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात आणि त्याचा इफेक्ट काय होतो, तर त्याच्यामध्ये असणारं जे डिफ्लिशन लेअर आहे, तर डिफ्लिशन लेअरची जी असणारी जी विड्थ आहे ती काय होते? इन्क्रीज होते. म्हणजे डिफ्लिशन लेअर काय होते? इन्क्रीज होतं. बॅरियर पोटेन्शियल आहे ती काय होतं इथं? इन्क्रीज होतं. ठीक आहे. मग याचा इफेक्ट नेमका काय होतो, तर तर याच्यामधून रिव्हर्स करंट काय व्हायला स्लो होतो? अगदी सडनली काय होतो? एक रिव्हर्स करंट आहे तो काय व्हायला सुरू होतो? फ्लो व्हायला सुरू होतो. म्हणजे रिव्हर्स करंट फ्लो व्हायला सुरू होतो म्हणजेच काय आहे, तर नेमकं याच्यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे पॉझिटिव्हली बरं आहे का टर्मिनल कडून मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होतात. त्याच्यामध्ये असणारे होल्स आहेत त्याच्याकडून अट्रॅक्ट होतात. मग जो करंट आहे हा रिव्हर्स करंट ह्याच्यामधून काय व्हायला सुरुवात होतो? फ्लो व्हायला सुरुवात होतो. सडनली रिव्हर्स करंट फ्लो व्हायला सुरुवात झाल्यानंतर हा जो डायोड आहे याला आपण डायोड बरं आहे का, म्हणजे ॲज अ डायोड म्हणून याचं फंक्शन आहे ते राहत नाही. आणि हा जो पार्ट आहे यालाच काय म्हणलं जातं? आयपी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बरं आहे. हाच पार्ट कशाचा होता? आयपी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिव्हर्स बायस्ड जंक्शन डायोड. ओके. ओके. तर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, तर ऍडव्हान्टेजेस ऑफ सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. मग सेमीकंडक्टर डिव्हाइसेसचे ऍडव्हान्टेजेस कोणकोणते असतात ते बघूया आपण. ठीक आहे. तर फर्स्ट ऍडव्हान्टेज काय बघायचं, इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज ऑफ सेमीकंडक्टर्स कॅन बी कंट्रोल टू सूट अवर रिक्वायरमेंट. म्हणजे ज्याच्या इलेक्ट्रिकल बरं का सॉरी इलेक्ट्रॉनिक ज्या प्रॉपर्टीज असतील तर इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज बरं का काय करू शकतो आपण? कंट्रोल करू शकतो ऍज पर अवर रिक्वायरमेंट. नेक्स्ट काय बघा, दे आर स्मॉलर इन साईज अँड लाईट वेट. म्हणजे त्याची साईज काय असते? छोटी असते. आणि काय असतात? लाईट वेट असतात, म्हणजे वजनाने हलका असतात. नेक्स्ट काय म्हणलं, दे कन्झ्युम लेस पॉवर. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे बरं आहे का, त्याला लेस व्होल्टेज असेल किंवा लेस करंट वरती ते काय होऊ शकतात? ऑपरेट होऊ शकतात. त्यामुळे दे कन्झ्युम काय आपण म्हणताय? लेस पॉवर. म्हणजे त्यासाठी काय जास्त पॉवरची आवश्यकता नसते. नेक्स्ट पुढे काय म्हणलं बघा, ऑलमोस्ट नो हिटिंग इफेक्ट ऑफ, म्हणजे कोणत्याही प्रकारचा हिटिंग इफेक्ट होत नाही. सो दे आर थर्मली स्टेबल. म्हणजे ते काय असतात? थर्मली स्टेबल आहे आपण म्हणतोय. लास्ट काय आहे, फॅब्रिकेशन ऑफ आयसीज इज पॉसिबल. आयसी म्हणजे काय? इंटिग्रेटेड सर्किट्स. म्हणजे त्यापासून आपण इंटिग्रेटेड सर्किट्स आपण बनवू शकतो आणि त्याचाच यूज मोबाईल मध्ये असेल बरं एक आपले वॉचेस असतील वेगवेगळ्या ठिकाणी काय केलं जातं? केला जातो. ओके. तर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मध्ये काय म्हणलं बघा, दे आर सेन्सिटिव्ह टू इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेस असतील तर त्यासाठी काय असतात? ते सेन्सिटिव्ह असतात. नेक्स्ट काय म्हणलं, नॉट व्हेरी युजफुल फॉर कंट्रोलिंग हाय पॉवर. हाय पॉवर कंट्रोल करण्यासाठी याचा युज केला जाऊ शकत नाही. नेक्स्ट काय बघा, दे आर सेन्सिटिव्ह टू रेडिएशन. म्हणजेच काय? रेडिएशनला काय असतात? ते सेन्सिटिव्ह असतात. अँड व्हेरी फ्यू मटेरियल्स आर सेमीकंडक्टर्स. म्हणजेच काय? सेमीकंडक्टर्सचे मटेरियल्स हे काही जास्त नसतं. इथं ओके. तर लास्ट पॉइंट आहे बघा या चॅप्टर मध्ये, काय आहे? ऍप्लिकेशन्स ऑफ सेमीकंडक्टर्स. काय आहे? ऍप्लिकेशन्स ऑफ सेमीकंडक्टर्स. ठीक आहे. ऍप्लिकेशन्स ऑफ सेमीकंडक्टर्स म्हणजे काय? आता आपण सेमीकंडक्टरचा आपण पार्ट बघितला, सेमीकंडक्टरचे आपण टाइप्स बघितले. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळे सगळा जो पार्ट आपण बघितला होता, फॉरवर्ड बायस बघितलं, रिव्हर्स बायस बघितलं, बरं का? ठीक आहे. मग ह्या सगळ्यांचं असणारे जे ऍप्लिकेशन्स म्हणजे ह्या सेमीकंडक्टरचा यूज कशामध्ये केला जातो? ठीक आहे. हा पार्ट आपल्याला काय करायचा? आपल्याला इन शॉर्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे? बघायचं. तर त्याचं असणाऱ्या ऍप्लिकेशन मध्ये फर्स्ट पॉईंट कोणता आहे? सोलर सेल आहे. म्हणजे जेवढ्या ज्या सोलर सेल्स असतात त्या सोलर सेल्स मध्ये याचा काय केला जातो? यूज केला जातो. ठीक आहे. म्हणजे सोलर सेल्स आहेत, या सोलर सेल्स मध्ये लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं जातं. हा पार्ट आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग याचा असणारं जे कन्स्ट्रक्शन असेल, वर्किंग असेल, सगळा जो पार्ट आहे तो डिटेलमध्ये आपल्याला सगळा पार्ट आपल्याला 12th आपल्याला पाहायचा. ठीक आहे. म्हणजे जेवढा पार्ट आपल्याला पाहायला मिळतो तेवढे सगळी जे ऍप्लिकेशन्स आहेत ते आपल्याला 12th पुन्हा सेमीकंडक्टर डिव्हाइसेस नावाचं चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये पार्ट आहे. नेक्स्ट घटक कोणता आहे बघा, तर फोटो रेजिस्टर. ठीक आहे. फोटो रेजिस्टर हा जो पॉईंट आहे तो फोटो रेजिस्टर्स मध्ये पण काय केलं जातं? याचा यूज केला जातो. जेव्हा सेमीकंडक्टर्स वरती ओके जेव्हा लाईट काय होते? इन्सिडेंट होते, तर तेव्हा त्याचा असणारा जो रेजिस्टन्स आहे तो काय होतो? चेंज होतो. म्हणजे ऍज अ फोटो रेजिस्टर मध्ये याचा यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर आपण म्हणायचं आहे. बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणजेच काय? तर याच्यामध्ये दोन जनरल टाइप्स असतात. एक असतो एनपीएन ट्रान्झिस्टर असतो आणि दुसरा असतो पीएनपी ट्रान्झिस्टर असतो. ठीक आहे. याचे पण डिटेलिंग मध्ये आपल्याला जो पार्ट आहे तो 12th आपल्याला आहे. याचे
दोन टाइप्स असतात, एक असतो NPN ट्रान्झिस्टर असतो आणि एक असतो PNP ट्रान्झिस्टर असतो. त्याला काय असतात, तर दोन टर्मिनल्स आणि सॉरी दोन जंक्शन्स आणि 3 टर्मिनल्स असतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्याचे दोन टाइप्स कोणकोणते, याच्यावरती तर लिहितो NPN अँड PNP. अशा प्रकारे काय असतात, याचे ट्रान्झिस्टरचे पण काय असतात, दोन टाइप्स असतात. मग नेक्स्ट कोणता आहे, फोटोडायोड आहे. ठीक आहे, ऍज अ फोटोडायोड म्हणून पण काय केलं जातो, याचा यूज केला जातो. ठीक आहे, मग फोटोडायोड मध्ये काय होतं, ठीक आहे, तर जेव्हा याच्यावरती काय होते, लाईट इन्सिडेंट होते, तर त्यावेळी काय होतो, हा जो डायोड आहे तो काय होतो, कंडक्ट करतो. काय करतो, कंडक्ट करतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट घटक काय सांगितलं बघा, एलईडी. आता आपल्याला माहिती आहे एलईडी इमिटिंग डायोड. या लाईट इमिटिंग डायोड्स मध्ये पण बरं आहे का, तर लाईट इमिटिंग या एलईडीज मध्ये पण बरं आहे का, कशाचा यूज केला जातो, सेमीकंडक्टरचा यूज केला जातो. ठीक आहे, आता पुढे काय म्हणलं बघा, आयसी इम्पॉर्टंट घटक आहे. आयसीज म्हणजेच काय, याला आपण इंटिग्रेटेड सर्किट्स असं आपण म्हणतो. मोस्टली जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आपले असतात, तर त्याच्यामध्ये ह्या आयसीज असतात. ह्या आयसीज मध्ये पण काय केलं जातो, सेमीकंडक्टरचा यूज केला जातो. म्हणून मोस्टली आपले असणारे मोबाईल्स असतील, लॅपटॉप्स असतील, आपले जे काही गॅजेट्स असतील, जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील, तर याच्यामध्ये काय केलं जातो, आयसीजचा यूज केला जातो. आणि ह्या आयसीज मध्ये कशाचा यूज केला जातो, सेमीकंडक्टरचा यूज केला जातो. आणि लास्ट घटक कोणता आहे, सॉलिड स्टेट लेझर. मग सॉलिड स्टेट लेझर काय आहे, हा पण एक एलईडीचाच काय आहे, एक टाइप आहे. तर त्यासाठी काय आहे, लेस पॉवर लागते. ठीक आहे, लेस पॉवर लागते. अशा प्रकारे काय आहे, तर ही सगळी काय आहेत याची ऍप्लिकेशन्स आहे. ओके.